धन्यवाद सागरजी माळी. नवीन सामना चालू होतोय. एका बाजूला विघ्नहर्ता बेलकडी आणि दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट बेलकडी या दरम्यान सामना होतोय. दोन एकाच गावातील संघ बघायला मिळतात. बेलकडी गावातील काजूपाडा संघाचा संगनायक पॅव्हलिन बॉक्सची तुम्ही संपर्क साधायचा आहे. संगनायक दरम्यान सामन्याला सुरुवात. नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर मिस्टर भावेश घोरकणा. पहिला चेंडू एखाद्या प्रोफेशनल प्रमाणे चेंडूला मात्र खेळला होता. या चेंडूला 1 धावेनिशी मात्र संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना मिस्टर जयराम टबाळे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना विघ्नहर्ता बेलकडी आणि एकविरा स्पोर्ट बेलकडी या दरम्यान सामना चालू होतोय. पहिल्या चेंडूवर अगदी ब्लॉकल मध्ये चेंडू हाताळला होता. हो, याला मात्र इनसाइड आउटचा चेंडू फटका खेळला जातोय. चेंडू बघतोय एक्स्ट्रा कव्हर रिजनला. एकदा पळून पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय मात्र दुसऱ्या धाव घेत असताना मात्र पंचांनी लगेच थर्ड अंपायर रेफर केलंय. बघूया तिसरा पंच काय म्हणतायत याकडे आपण जातोय. तर फलंदाज आहे तो OUT आउट. गडी बाद होतोय. पहिला हात बसला जातोय तो म्हणजे एकविरा स्पोर्ट बेलकडी या संघाला. नवीन फलंदाज अविनाश जाधव जातो खेळण्यासाठी. 1 डाऊन मध्ये त्याला प्रमोट करण्यात येतं. आजच्या दिवशी बघूया कुठचा संघ अंतिम 4 मध्ये जाऊन पोहोचतोय. आजचा तिसरा दिवस. डिबेन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुळलेले आहेत त्यांचं देखील करूया सरच स्वागत. यावेळी पद्धत जोरकस मारण्याचा प्रयत्न. शत्रशक येतोय चेंडू खाली आणि पकडतोय झेल. गडी बाद. लागतोय दुसरा झटका आई एकविरा बेलकडी या संघाला. कमांड डिझाईन यार की है यारी निभानी. पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी. पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी. यार की है यारी निभानी. पीले आणि चांगली गाणं मात्र वाजवण्यासाठी मात्र डीजे मास्टर विकी मात्र फज्ज झाले आहेत. त्यांचं देखील करूया सरचे स्वागत. विकी बद्दल म्हणायचं झालं तर मागच्याच हप्त्यामध्ये चांगली गाणी देखील त्यांनी आम्हाला वाजवून दाखवली होती. ती म्हणजे भेंडीपाडा ए च्या माध्यमातून जी स्पर्धा आपण बघितली होती ती म्हणजे कामन रेल्वे स्टेशन इथे मात्र चांगली स्पर्धा पार पडली होती आणि तिथे मात्र देखील विकी याने मात्र चांगली गाणी वाजवली होती. हो, याला पत्र खोलवर पद्धतीचा चेंडू येतोय डीप फॉरवर्ड क्षेत्रामध्ये जिथे मात्र छत्रशक चेंडू उचलतोय तोपर्यंत 2 धावा पडून पूर्ण केल्या जातात. 2 धावांची इथे मात्र धाव संख्या पुढे सरकेल. ती म्हणजे 4 या आकड्यावर. नवीन फलंदाज राहुल गैला. ओ, याला मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू येतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. शत्रशन केलं जातंय. 1 धावांशी जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे फरकते. जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 या आकड्यावर. 1 गडी बाद झालाय. आई एकविरा स्पोर्ट बेलकडी संघ प्रथम फलंदाजी करतोय. 2 गडी बाद झालेत. माफ करायचंय. पुन्हा एकदा डावखुर आता नाही. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. या मात्र इनसाइड आउटचा फटका केलाय. शतशक येतोय चेंडू खाली मात्र झेल सुटला जातोय. चांगला प्रयत्न केला होता शत्रशकाने
अगदी एका हातामध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न झाला होता, झेल पकडण्याचा प्रयत्न झाला होता. षटकाची समाप्ती झाल्या. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 7 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2. छोटासा ब्रेक घेऊया आणि मैदानाच्या दिशेने येऊया. FDJ साईनाथ महाराज की जय. मी निघालो, तुम्ही येता का? वेलकम बॅक आल्या सर्व पाहुणे तफेच खेळाडूंचं मनपूरक स्वागत. आपण बघता मित्रांनो, आई सोनसरी तांबडमाळ चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला बघायला मिळतं. आणि आजचा तिसरा दिवस. नंबर 2चा गोलंदाज गोंदजी मार्कवर दीपेश वज्रा गोंदजी मार्कवर मात्र दाखल होत असताना आपण बघतोय. पहिल्या षटकामध्ये भावेश गोरखडामार्फत 7 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केलेत. पॉवर प्लेचं जे बंधन आहे ते मात्र संपुष्टात आलेले आहे. 30 फरकाच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतं डीप स्क्वेअर लेग बघायला मिळतं. त्याच्यानंतर डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ, त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट या प्रकारे शतरक्षण बघायला मिळतं. 30 फरकामध्ये शॉर्ट फॉरवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये शतरक्षण बघायला मिळतं. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग या प्रकारे शतरक्षण फजवलं गेलंय. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, शतरक्षक येतोय दूरवरून, तोपर्यंत 2 धावायचा कॉल दिलाय आणि 2 सक्सेसफुल धावा 2 बॅटरच्या माध्यमातून केल्या जातात. एका बाजूला अविनाश आहे आणि दुसऱ्या बाजूला राहुल, याला आपण फलंदाज बघतोय. 2 धावा, 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते. जाऊन परिस्थिती म्हणजे 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या. अविनाश आतापर्यंत 1 चेंडूचा सामना त्याने केलाय आणि 2 धावांवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला राहुल ज्याने 3 चेंडूचा सामना केलाय आणि 2 धावांवर तो खेळतोय. गोलंदाज गोंदजी मार्कवर दीपेश राईट ऑफ द विकेटने. यालेस मात्र चेंडू जोरदार हिट मारण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला जातोय, गडी बाद होतोय, तिसरा आदरा बफला जातोय आई एकविरा स्पोर्ट बेलकडी या संघाला. सबसे अलग उसकी झलक, कारभार त्याचा हाय दमदार. सबसे अलग उसकी झलक, कारभार त्याचा हाय दमदार. आहे नंबर 1 तो यार, पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. 3 गडी बाद झालेत. रिप्ले मध्ये बघू शकतो कशा प्रकारे हा झेल पकडला गेला. चांगला प्रयत्न. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र हा झेल पकडला गेलाय. रवी थालकर येतोय, नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत असताना आपण बघायला मिळतोय. तिसरा चेंडू, यावर मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय लॉंग ऑनला, शतरक्षक येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत एकच धाव मिळेल. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरक येते म्हणजे 10 या आकड्यावर. दीपेश पुणेदार राईट ऑफ द विकेटने. यावेळेस मात्र दूरवरून चेंडूला खेळण्याचा स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू पाहतोय निर्धात स्वरूपात. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 4. रिप्ले मध्ये बघू शकतोय चांगला चेंडू बघायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या ती म्हणजे 10 धावा. यावेळेला मात्र भन्नाट वेग होता या चेंडू मध्ये. जातोय अजून 1 चेंडू निर्धात स्वरूपात. लगेचच आपण बघतोय कानमंत्र देण्यासाठी फलंदाज जातोय. नॉट स्ट्रायकिंग एंड कडचा खेळाडू. थोडस बातचीत होत असताना आपण बघतोय 2 फलंदाजामध्ये. मात्र पुन्हा एकदा सज्ज होत असताना बॅटर गोलंदाज गोंदजी मार्कवर
शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. यावेळेस मात्र चेंडूला मात्र फेकून दिले डीप मिड विकेट पट्ट्याच्या बाहेर. सीमा रेषा पार येतोय षटकार. नायक धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. 6 धावा. या मात्र थोडासा आत्मविश्वास वाढवला जाईल आई एकविरा बेलकडी या संघाचा. थोडासा आत्मविश्वास त्यांच्या समर्थकांचा देखील वाढला जाईल. युट्यूबच्या माध्यमातून कदाचित घर बसल्यात या मॅचचा आनंद घेत असतील. नंबर 3चं षटक घेऊन येतोय गोलंदाज निशाल येतोय नंबर 3चं षटक घेऊन. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत असताना याला फुल टाफ डिलिव्हरी होती. तर पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत. लेगस्टिक सोडून जाणार चेंडू अवंताच्या स्वरूपात. इथे मात्र धाव ही घेतली जाईल. 1 धावसंख्या पुढे सरकेल. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय की कशा प्रकारे चेंडू हा हाताळला होता. याला स्लाइस केलाय चेंडूला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. शत्रक्षक येतोय. चांगलं शत्रक्षण बघायला मिळतं. 1 धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या थोडीशी पुढे फरकेल. आपण नक्कीच स्ट्राईक जी रोटेट करण्यात आलेली आहे आतापर्यंत 1 धावसंख्या पुढे फरकेल. ती म्हणजे 19 धावसंख्येवर पोहोचली होते. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. निर्धाव जाते चेंडू. चांगल्या चेंडूची समाप्ती बघायला मिळते. यावेळेला रिप्ले मध्ये आपण अगदी बघू शकतोय कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. चांगला चेंडू म्हणावा लागेल निशाल याचा. याला जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. शत्रक्षक येतोय मात्र चेंडू लोमॅन फ्लॅन मध्ये पडला जातोय. तोपर्यंत इथे 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 बॅटरच्या माध्यमातून अविनाश आणि रवीच्या माध्यमातून 2 धावा. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकेल. ती म्हणजे 21च्या घरात पोहोचेल. आतापर्यंत निशाल तर माफ करायचं थोडीशी गुणलेखाकडनं थोडीशी चुकी होते. धावसंख्या ती म्हणजे 20 धावा. यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. स्वतः गोलंदाज निशाल पकडतोय चांगला झेल आणि समाप्त होतोय फलंदाज अविनाशाचा खेळ. भाऊची झाले हवा ऊपर वाले की मिली है दुआ में आमच्या भाऊची झाले हवा. काय कुठे जाई. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होत असताना कमलेश चौधरी मैदानाच्या आत दाखल होतोय. धावसंख्या रोखण्यामध्ये आतापर्यंत मी म्हणेन विघ्नहर्ता बेलकडी हा संघ कामयाब राहिलाय. 3 षटकं आतापर्यंत बघायला मिळाली. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. धावसंख्या आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 20 धावा. शेवटचा चेंडू आहे. एक शेवटचा चेंडू आहे.
शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील घेऊन जाईल निशाल. एक अवांतर धाव सोडली होती वाईटच्या रूपाने. शेवटचा चेंडू निशाल. ओ याला जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय मिडॉनला. क्षेत्ररक्षकाने मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र झेल त्यांच्या हातातून निसटतोय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे. झेल सुटलाय आणि जीवनदान दिले फलंदाजाला. 2 ने धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 22 या आकड्यावर. 3 षटकाची समाप्ती झाली. डीजेला संधी देऊया आणि लगेच मैदानात. कम ऑन डीजे. तर चौथं षटक घेऊन येते मिस्टर धीरज दळवी. गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना आपण बघू शकतोय. धावसंख्या ती म्हणजे 22 धावा. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर धीरज दळवी. राईट आर्म ऑर्थ विकेटने. यावेळेस मात्र आउट करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातोय चेंडू निर्धाव स्वरूपात. त्यासाठी सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. इथे मात्र नक्कीच फुटवर्क होत नाहीये आणि त्यामुळे 3 चेंडू आतापर्यंत लगातार डॉटच्या स्वरूपात बघायला मिळणार आहेत. यावेळेस मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू पाहतोय शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. एक धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 23 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस मात्र चेंडू मात्र निघून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. न तुम कम हो न हम कम है जानी, यार की है यारी निभानी. पीले पीले उम्र राजा, पीले पीले उम्र जानी, पीले पीले. 4 धावने धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 27 या आकड्यावर. या इनिंग मधला शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र थोडस एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न झाला होता आणि चेंडू आपण बघू शकतोय की अवांतरच्या स्वरूपात पंच जे आहेत मात्र दर्शवित असताना अवांतर धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 28 या आकड्यावर. गडी बाद झालेत आतापर्यंत. 4 गडी बाद झालेत. रवी खेळतोय. 7 चेंडूचा सामना केला. 3 धावांवर तो खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला कमलेश 3 चेंडूचा सामना केलाय आणि 6 धावांवर खेळतोय. हो यावेळेस मात्र दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. 4 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या ती म्हणजे 4 बाद 28 धावा आणि 29 धावांचं टार्गेट. काय होईल, काय 29 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील. एक छोटासा ब्रेक घेतोय आणि लगेच येतोय मैदानाच्या. कम ऑन डीजे. तेरा क्या होगा कालिया, फिर भी वापस आ गए.
तर दोन संघनायकाला मी आवाज देतोय. एका बाजूला गवलीपाडा संघाचा कर्णधार तसेच दुसऱ्या बाजूला साई एकटा फादरवाडी संघाचा कर्णधार. नाणेफेकीसाठी यायचं आहे, लगेचच यायचं आहे, थोडंफार फास्ट या. चला, जय गणेश गवलीपाडा आणि दुसऱ्या बाजूला साई एकटा फादरवाडी, दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीकडे यायचे आहे. विनंती करतोय कल्पेश धुमाळा यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक केली जाईल. अग्रिकट्ट्याचे नक्कीच प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच नाणेफेक केली जाते. एका बाजूला मातृबजाफ आहे आणि दुसऱ्या बाजूला आई सोनफोरी चषक 2025 असं मात्र नामकरण आहे. मातृबजास कॉल असा आहे आणि मातृबजास गणेश गवलीपाडा संघाने नाणेफेक जिंकले आहे. निर्णय काय असेल? बॅटिंग फलंदाजी करण्याचा डार्फिन निर्णय घेत आहे. असे कोणकोणते खेळाडू असतील जो की 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धाव बनवतील? नक्कीच अवी, विशाल आहेत. समोरचा संघ जो आहे तो फादरवाडीचा संघ आहे. या संघासमोर कधी लढत तुमची झाली आहे का? नाही, पहिल्यांदाच आहे. मॅच कशी होईल? नक्कीच जबरदस्त मॅच होईल. शुभेच्छा असतील. तर फादरवाडी संघ प्रथम आपल्याला गोलंदाजीचा जो निर्णय जो आहे तो तुमच्या बाजूने लागलाय का? नक्कीच. असे कोणते 4 गोलंदाज असतील तुमच्याकडे? सकाराम, कमलाकर, महेश असे आहेत. आणि एकंदरीत वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये तुम्ही खेळतात, कसं वाटतंय? छान वाटतंय. आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. जाऊया जिथे मात्र सामना चालू होतोय, जिथे मात्र 29 धावांचं टार्गेट ठेवलंय. मी मात्र सज्ज होतोय समालोचन कक्षेमध्ये. पहिला चेंडू, यावेळी मात्र चेंडू उंच गेलाय आणि झेलचीच्या स्वरूपात पहिला हादरा बसला जातोय. तर इथे मात्र चावी मिळालेली आहे. इकडे हिरो या कंपनीची आहे, कोणाची असेल तर इथे कॉमेंट्री बॉक्स मधून तुम्ही घेऊन जा. हिरो कंपनीची चावी आहे. जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र 29 धावांचा पाठला करत असताना मात्र पहिल्याच चेंडूवर गडी बाद झालाय मिस्टर विशाल निशाल. नवीन फलंदाज बॅटर तुषार जातोय. जयराम गोंधळी मार्कवर. यावेळी मात्र हॅपटॅकर चेंडू होता. चेंडूला मात्र पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू जातो निर्धार स्वरूपात. काय चेंडू हाताळलाय, अप्रतिम चेंडू हाताळलाय. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय. क्रिकेट, चांगलं क्रिकेट मात्र आपल्याला बघायला मिळतं या वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. यावेळी मात्र चेंडूला फॉर्फ केलाय. चेंडू मात्र नक्कीच झेलचीच्या स्वरूपात दुसरा हादरा बसेल, ते म्हणजे विघ्नहर्ता बेलकडी या संघाला. झाला पाहिजे, शरद दादाला नाव आला पाहिजे. आमचा शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी यांच्यामध्ये. बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी यांच्यामध्ये. तर नक्कीच भावेश घोरकाण्यासाठी मात्र इथे मात्र पारितोषिक लागले जात आहे.
भालचंद्र वज्रा यांच्याकडनं षटकाराची हॅट्रिक साधा आणि तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक घेऊन जा असं मात्र भावेश गोरकांसाठी इथे मात्र पारितोषिक लागलं बघताय. इथे मात्र 3 चेंडू टाकून झालेत गोंधळी मार्कवर. तर गडी बाद केलेत आतापर्यंत 2 गडी बाद केलेत जयराम मार्फत. जयराम टबाळे गोंधळी मार्कवर काय गोलंदाजी केली जाते, अप्रतिम गोलंदाजी, सगळ्यांची मन जिंकल्यात या खेळाडूने. यावेळी मात्र हलक्या कट करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू मात्र बघतोय शॉर्ट थर्ड मॅन रिझनला. अजून एक संधी निर्माण झाली होती, झेल सुटला गेला या यष्टी रक्षक. धनराज पागी यष्टीरक्षक यांच्याकडनं होते चूक, जीवनदान मिळालं जातंय दीपेश याला. भावेश गोरकांना यावेळेस मात्र स्ट्राईक हँड कडे येतोय. धावसंख्या 1, धावसंख्या टोकडी आहे मात्र चांगली फाईट देतोय आतापर्यंत एकविरा स्पोर्ट बेलकडी संघ विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी या संघाला. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या पहिल्या षटकातील. पावप्रती षटक चालू आहे. यावेळी मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू मात्र लेगस्टिक सोडून जाते. पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत आणि अवंताच्या स्वरूपात धाव मात्र मिळेल ती म्हणजे संघाला 2 या धावसंख्येवर धावसंख्या आहे. 29 धावांचं टार्गेट आहे. लक्ष थोडंफार टोकडं आहे मात्र नक्कीच ते डिफेंड करण्यासाठी मात्र सज्ज आहे तो म्हणजे एकविरा स्पोर्ट बेलकडी संघ. या वेळेला मात्र पुन्हा एकदा लाईन अँड लेन बघावी लागेल मात्र बरकटला होतो आतापर्यंत लागोपाठचे 2 चेंडू. गोलंदाज जयराम टबाळे. पहिले जे 3 चेंडू त्याने हाताळले अप्रतिम चेंडू हाताळले होते. पहिल्या चेंडूवर त्याने एक चांगला गडी बाद केला होता, त्याच्यानंतर दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर देखील गडी बाद केला होता. म्हणजे चांगली गोलंदाजी केली होती. या वेळेला मात्र थोडासा बरकटला गेलाय. यावेळेला मात्र दिशा बदलून येतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा लाईन अँड लेंथ पाहावी लागेल पंचांना. मात्र पंच पुन्हा एकदा दर्शवत आहेत की हा चेंडू जातोय अवंताच्या स्वरूपात. अजून एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 4 या आकड्यावर. डिफेंड लाईव्हची टीम इथे मात्र सज्ज आहे. डिफेंड लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुळलेले आहेत त्यांचं देखील करूया सरचे स्वागत. तसेच आल्या पाहुण्यांचं देखील करूया सरचे स्वागत. आपण बघता मित्रांनो आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल चषक 2025 हे शानदार आयोजन. यावेळी मात्र आपटला होता चेंडू, हाफ टॅकर चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षक बीट होतोय, त्याच्यानंतर शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. चेंडू मात्र जातोय लॉंग स्टॉप रिझनला चौकाराकरिता. या 4 धावांची धावसंख्या पुढे फरकते म्हणजे 8 या आकड्यावर. यष्टीरक्षक बीट होताना आपण पाहिला. शेवटचा चेंडू फेल या पहिल्या षटकातील. जयराम या मात्र चेंडू जातोय लेगस्टिक सोडून आणि पंच आमच्यापर्यंत लगेच दर्शवतायत की हा चेंडू जो आहे तो मात्र अवंताच्या स्वरूपात मात्र गणला जाईल. 1 धाव ऍड केली जाते, धावसंख्या 9 वर पुढे फरकते. शेवटचा चेंडू मात्र टाकण्यासाठी मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. 3 आतापर्यंत वाईट हाताळलेत गोलंदाज जयराम मार्फत. याला मात्र पुन्हा एकदा चेंडू पंच लाईन अँड लेन चेक करतील तर यस पुन्हा एकदा वाईट चेंडू. तर पंचांची वादाबाद करू नका, तुमच्याकडे रिव्ह्यू आहे मात्र
तर रिव्ह्यू घेतला जातोय. बघा तुम्ही पंचांची वादाबाद करू नका. जे आहे ते मात्र पंच आपलं डिसिजन देत आहेत. तुमच्याकडे रिव्ह्यू अवेलेबल आहे, तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. तर वाईट चेंडू आहे. थर्ड अंपायरने दर्शवले की हा वाईड आहे. एक या धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 10 या आकड्यावर. तर या षटकामध्ये तब्बल 5 वाईट गोलंदाजांना हाताळलेत. 5 वाईट. खूप खराब कामगिरी म्हणावी लागेल गोलंदाज जयराम टबाळे मार्फत. शेवटचा चेंडू मात्र थोडासा बरकटला आतापर्यंत, त्याला लाईन अँड लेंथ सापडली नाहीये. ओ याला पत्र फक्त पुश केलंय चेंडूला. चेंडू येतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव पळून पूर्ण केली जाते. एक धावशी जास्त का मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे फरकेल, ती म्हणजे 11 धावसंख्येवर जिंकण्यासाठी 29 धावांचा पाठला केला जातोय. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानात. कम ऑन डीजे. बादल में बिजली बार बार चमकी, उनमें मेरी आज पहली बार चमकी। कैसे वेलकम बॅक पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं तफेच खेळाडूंचं मनपूरक स्वागत. आपण बघताय मित्रांनो आई सोनसरी स्पोर्ट तांबडमालने भरवली क्रिकेट स्पर्धा. नंबर 2 चा गोलंदाजी मार्कवर मात्र दाखवतोय तो म्हणजे गणराज पागी. दुसरं षटक घेऊन येतोय. तर स्ट्रायकरकडे बघतोय भावेशाला, जो की सलामीवीर मैदानाच्या आत आपल्याला बघायला मिळाला आहे. पहिल्या षटकामध्ये 5 षटकामध्ये नक्कीच 11 धावा आलेत. मात्र दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गणराज पागी येतोय. डीप वर पहिल्या षटक डीप लॉंग ऑन. त्याच्यानंतर आपण डीप स्क्वेअर लेग बघू शकतो, डीप मिड विकेट बघू शकतो, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शतक बघू शकतोय. या प्रकारे शतक सजवलं गेलंय. पहिला चेंडू याल मात्र दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फाईट सोडून जाणारा चेंडू पंच लगेच आमच्यापर्यंत दाखवतात की अवंताच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. एक धाव संख्या पुढे फरकेल, ती म्हणजे 12 या आकड्यावर. एक्स्ट्रा धावा ज्या आहेत आतापर्यंत भरपूर खर्च, धावसंख्या कमी आहे. मात्र यावेळेला बघितलं आणि मात्र चेंडूला मात्र पाठवून दिलंय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. येतोय षटकार. थँक्यू डीजे. 6 धावांची धावसंख्या पुढे फरकते, जाऊन परिस्थिती म्हणजे तब्बल 18 या आकड्यावर. पहिल्याच चेंडूवर गणराज याला मात्र 6 धावासाठी भिरकावला गेलाय. तर मात्र ग्राउंड साफ केलं जात आहे हवेच्या माध्यमातून. नक्कीच इथे मात्र हवा जास्त वाली जाते. आपण बघतोय उजव्या हाताच्या फलंदाजासाठी भरपूर हवा इथे मात्र वाहते. फक्त टायमिंग जरी केला तरी चेंडू मात्र बाहेर जातोय या ग्राउंडवर. यावेळी मात्र चेंडूला मात्र डीप फाईन लेग पट्ट्या बाहेर निघून जातोय, सीमा रेषा पार. षटकार. गावली
देवी गावदेवी आई तू सोनसरी माऊली तुझ्या कृपेची सावली राहू दे तांबडमळ गावावरी तुझ्या त्या या 6 धावण्याची धावसंख्या पुढे फरक केली ती म्हणजे 25 या आकड्यावर. यावेळेस आता जोरदार माझा प्रयत्न चेंडू उंच गेलाय शतशक येतोय स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला होता 2 धावा पळून पूर्ण केल्यात. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरक केली ती म्हणजे 27 या आकड्यावर. आता मात्र 2 धाव्यांची गरज असेल. यावेळेला मोठा फटका बघायला मिळतोय. चेंडू मात्र 1 बाउन्सने निघून जाईल लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीपाठी. येतोय विजयी षटकार. नक्कीच इथे मात्र विजयी संपादन केलं जातंय ते म्हणजे विघ्नहर्ता बेलकडी संघाने आणि या स्पर्धेमधून नक्कीच परतीचा प्रवास एकविरा स्पोर्ट बेलकडी संघ. मॅन ऑफ द मॅच मिस्टर कोण असेल तर आहे तो म्हणजे मिस्टर भावेश